त्यामुळे आपण सगळ्यांनी मला सांभाळून घ्यावं, कारण हा कार्यक्रम कधीचा ठरला होता, पण आत्ताच जरा 8-10 दिवसापासून खोकला सुरू झाला. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जयमुदीरयेत्. महाभारत कथेच्या आधी हा श्लोक म्हणण्याचा प्रघात आहे. आता या श्लोकामध्ये प्रत्यक्ष परमात्मा नारायण याला, तसेच नरोत्तमाला आणि देवी सरस्वतीला नमन केलेलं आहे. आपण या सगळ्यांना नमस्कार करू. आता नरोत्तम याचा अर्थ शोधताना माझ्या लक्षात आलं की ज्याने नारायणाबरोबर तपश्चर्या केली. या बद्री केदारला नरनारायणांचे दाखवतात, डोंगर दाखवतात. तिथे त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, एकदम घोर तपश्चर्या केली आहे. तर माझ्या मनात एकच आलं की यांनी या नराला आपल्या तपश्चर्येसाठी भगवंताचं, नारायणाचं अधिष्ठान लाभलं. हे केवढं मोठं भाग्य. कारण प्रत्येक कार्याला जर भगवंताचं अधिष्ठान असेल तर ते कार्य परिपूर्ण होतं. आणि त्यामुळे हा नर ऋषी, म्हणजे आपण कधी महाभारतात डोकावलं तर अर्जुन असतो. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनाही नरनारायण म्हणतात. पण एकंदरीत नरांमधला श्रेष्ठ नरोत्तमम म्हटलंय ना या श्लोकात. तर नरांमधला, माणसांमधले श्रेष्ठ नर अर्थात ऋषित्वाला प्राप्त झालेला नर, ज्याने ऋषित्व प्राप्त केलं. आता ऋषित्व म्हणजे काय याचं तर आपण मागोवा घेणारच आहोत. पण आपल्या सद्भाग्याने आपल्या या पावन भारतभूमीला अनेक असे ऋषीवर लाभलेले आणि त्यांचं कर्तृत्व पण महान आहे. म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा मागोवा किंवा त्यांच्या कर्तृत्वाचं आपण एक अभ्यास, अध्ययन केलंच पाहिजे. इतकं ते महत्त्वाचं आहे. कारण काय, म्हणजे आपल्याला आपल्या वडिलांचं, आजोबांचं, पंजोबाचं, खापर पंजोबांचं नाव माहिती आहे, त्यांचं नाव गाव माहिती असतं. पण पुढे काय, पुढे आपण जास्ती सांगू शकत नाही. मग आपल्या वंशावळीचा मागोवा घेत घेत आपण थेट ऋषिकुळापर्यंत जातो. ऋषिकुळाच्या पुढे नाही. कारण काय, हे ऋषी म्हणजे साक्षात विधात्याचे मानसपुत्र होय. म्हणजे ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली त्यावेळेला त्यांनी या सृष्टीला सुसंस्कृत वळण लावण्यासाठी, त्याच्यापुढे सत्कार्याचा आदर्श ठेवण्यासाठी, त्याच्यासाठी ज्ञानाच्या विविध शाखा त्याच्या पुढे खुल्या करण्यासाठी या ऋषींना निर्माण केलं. आणि म्हणून हे 10 मुख्य ऋषी जे आहेत त्यांना ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असं म्हणतात. तर या ऋषिकुळांची कृतज्ञता आपण बघूया. म्हणजे आपल्या श्रवणाने, म्हणजे मी माझ्या बोलण्यातून, तुम्ही तुमच्या ऐकण्यातून आपण ही कृतज्ञता व्यक्त करू. आता हा पितृपक्ष आहे. मला काय वाटतं, पितृपक्ष म्हणजे आशीर्वादाचा काळ, वाडवडिलांच्या आशीर्वादाचा काळ. हा पितृपक्ष कसा येतो तर
पहिल्यांदा पितृपक्ष सुरू होण्याच्या आधी गणेश उत्सव असतो आणि पितृपक्ष संपल्यावर नवरात्र उत्सव असतो आणि मध्ये पितृपक्ष असतो. तर त्याची संगती लावताना मला फार सुंदर म्हणजे त्याची संगती लागली की गणपती कसं आहे, गणपती, गण म्हणजे समूह आणि समूहाचा जो नायक, समूहाचा जो स्वामी पती तो गणपती. आता आपण अथर्व शीर्ष सगळ्यांना येतं, त्याच्यामध्ये नमो व्रातपतये, नमो प्रथमपतये, प्रथमपतये प्रमथपतये किंवा विनायक असे गणपतीचे विविध नावं आपण ऐकतो. त्याचा अर्थ काय, व्रात म्हणजे उग्र किंवा आपल्या साध्या बोली भाषेमध्ये व्रात म्हणजे व्रात्य, असंस्कृत म्हणजे ज्याची ताकद खूप असते पण जे सहजासहजी वळू शकत नाही अशांना सुद्धा गणपतीने बटणीवर आणलेले, त्याला आपल्या समूहामध्ये सामावून घेतलेलं आहे. सर्वसामान्य तुमच्या आमच्या बाबा बिरू लोकांना तर सामावून घेतलं, पण अशा या व्रातपती किंवा प्रमथपती, हे प्रमथ म्हणजे सुद्धा उग्र गण. खरं सांगायचं म्हणजे गणपतीला आपण शिवाचे पुत्र म्हणतो. आता शिवाचे गण कोण होते माहिती आहे ना तुम्हाला, स्मशानातले पिशाच्च हे शिवाची गण होते. पण त्याच्या पाठीमागे पण एक तत्व आहे बरं का. शिवाने जे जे अमंगल त्याला मांगल्य आणलंय, म्हणजे स्मशान ज्याचा आपण विचार करू शकत नाही, पिशाच्च ज्याचा विचार करू शकत नाही, नरमुंड माळा त्याचा विचार करू शकत नाही, नाग, पण या सगळ्यांना शिवाने अंगीकारलंय. तर अशा शिवाचे जे गण आहे त्या गणाला गणपती तिथे होतेच ना, त्यामुळे त्या गणपतीने बरोबर त्यांच्यावर सुद्धा ताबा मिळवला आणि त्यांचा असा समूह निर्माण केला की त्यांची प्रचंड शक्ती ही सत्कार्यासाठी वापरली जाऊ. आणि मग नवरात्र येतं, गणपती उत्सवानंतर नवरात्र येतं. नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव. देवी म्हणजे साक्षात शक्ती. या शक्तीमुळे काय होतं की या समूहाकडून, म्हणजे ज्या समूहाला गणपतीने वळण लावलेलं आहे, मार्गी लावलेलं आहे, त्या समूहाकडून प्रचंड कार्य करून घ्यावं म्हणून ही शक्ती लागते. म्हणून गणपती आणि शक्ती यांचं पूजन करतो. पण त्याच्या आधी आपल्याला पितरांचा, वाडवडिलांचा पण आशीर्वाद घ्यायचा असतो. आपण बघा घरी ज्यावेळी पूजा करतो ना, आपले पुरोहित येतात, गुरुजी येतात आणि पूजेचं तिथे बसलो आपण की नंतर मध्ये काय म्हणतात, आपल्या आईवडिलांना मोठ्यांना नमस्कार करून मग बसा असं म्हणतात की नाही. त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये वाडवडिलांबद्दल श्रद्धा आहे की नाही हे आपल्याला या पितृपक्षामध्ये कळून येतं. नाहीतर ना तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बरं का. त्यांनी कंजूष, लोभी लोकांवर पण असे बरेच ताशेरे ओढले. ते काय म्हणतात, एखादा कंजूष त्याला नावलौकिकासाठी श्राद्ध करायचं असतं, पण आता श्राद्धासाठी सवाष्ण बोलणं, पितर म्हणून ब्राह्मण बोलणं ते काही त्याला म्हणजे मनाने पटत नाही. मग तो काय करतो, बाईल सवाशिण आई स्वतः पितराचे ठाई. तर तो प्रत्यक्ष आपल्या बायकोला सवाष्ण म्हणून बसवतो, म्हणजे दुसऱ्या कोणाला बोलवायला नको, आणि स्वतः पितर म्हणून ब्राह्मण म्हणून बसवतो. तर तुका म्हणे ऐस्या घडला नाही दया
तर देव धोंडा, त्यांच्यासाठी देव हा धोंड्यासारखाच आहे. देव हा चैतन्य मूर्ती नाही आहे. त्याचं मन जितकं म्हणजे दगडासारखं असं कडक आहे, त्याप्रमाणे त्याच्यासाठी पण देव तशाच दृष्टीने असतो. पण सर्वसाधारण आपल्यासारख्या लोकांना नक्कीच आपल्या वाडवडिलांबद्दल आदर असतो आणि आपण मनोभावे श्राद्ध करत असतो. आणि या श्राद्धाच्या वेळी आपण काय करतो? अन्नदान आणि द्रव्यदान याला महत्त्व देतो. कारण काय? या काळामध्ये आपल्याला स्वतःला सोडायचं असतं. स्वतःला जोपर्यंत आपण सोडू शकत नाही ना, तोपर्यंत कुठलंही सत्कार्य घडू शकत नाही. आणि म्हणून या पितृ पंधरवड्याचं खूपच महत्त्व आहे. आज आपल्याला म्हणजे योगायोगाने पितृपक्षातच व्याख्यानाची वेळ आली. याच्यामुळे काय झालं, आपण पितरांना तृप्त करतो. म्हणजे यांच्यासारखं नाही आहे. तुकारामांनी वर्णन केलं तसं स्वतःच पितराच्या जागी बसायचं असं नाही. चांगल्या सत्प्रवृत्त ब्राह्मणाला आपण जेवायला बोलवतो. तो तृप्त झाला की आपल्याला वाटतं आपले वाडवडील तृप्त झाले आणि आपण त्यांचं भोजन होईपर्यंत आपण तिथे नम्रतेने उभे राहतो. तर असे हे पितृपक्षाचं एकंदर कार्य. तर त्यावेळेला पितृपक्षामध्ये आपले पुरोहित आपल्याला आपले गोत्र विचारतात. अगदी आवर्जून गोत्र विचारतात. गोत्र विचारल्याशिवाय कुठलंही धार्मिक कार्य म्हणजे लग्न कार्य सुद्धा किंवा श्राद्ध कार्य काहीही होऊ शकत नाही. याचा अर्थ काय? तर आपल्याला आपल्या मुळाला जाणून घ्यायचं. ज्या प्रत्येकाला, प्रत्येक भारतीय व्यक्तीला, त्याच्या कुटुंबाला गोत्र नाम असतं. वशिष्ठ असतं, विश्वामित्र, कश्यप, परशुराम असे निरनिराळे गोत्र हे प्रत्येक व्यक्तीला, कुटुंबाला असतात. आणि आपण त्या गोत्राचं नाव घेऊन एक प्रकारे ते गोत्रनाम ऋषीचंच असतं ना. तर त्यामुळे त्या ऋषीला नमन करतो आणि म्हणतो की हे ऋषीमुने तू आमच्यावर प्रसन्न हो. तुम्ही जे ज्ञान निर्माण केलेलं आहे, अमौलिक साठा निर्माण केलेला आहे, तो आमच्यापर्यंत पोहोचू द्या. म्हणजे आपल्याला याच्याकडून श्राद्ध करून काही विशेष नको असतं. फक्त कुसुमाग्रजांनी ज्याप्रमाणे म्हटलं ना, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, तर त्याप्रमाणे या ऋषींना आपण आवाहन करतो की तुम्ही जीवन संघर्षासाठी आम्हाला तयार करा. कारण काय? एकेका ऋषीने सुद्धा असं खडतर जीवन संघर्ष अनुभवलेला आहे. ताऊन सलाखून निघालेले आहेत त्याच्यातून एक एक ऋषीमुनी. आणि त्यामुळे सोन्यासारखं झळाळतं कर्तृत्व त्यांचं निर्माण झालं. आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा गोत्रनामातून त्या त्या ऋषीची माहिती करून घेणं हे आवश्यक आहे. तर समाज धुरीणांनी जी नीती नियम घालून दिलेले आहेत, त्या नीती नियमाने मी चाललो तर माझ्या सर्व कुळांचा मान राखला जाईल. हा श्रद्धाभाव श्राद्ध करण्याच्या मागे असतो. तर आपण ऋषी ही संकल्पना व्यवस्थित चौफेर समजून घेऊया. पहिल्यांदा ऋषी शब्दाचाच मागोवा घेऊ. ऋषी शब्द त्याच्या पाठीमागे काय काय अर्थ आहे? तर ऋषी शब्दामध्ये 4 अर्थ येतात. एक गती,
दुसरं ज्ञान आणि श्रुती आणि तप, या चारी गुणांनी जो संपन्न तो ऋषी. कारण काय, आपण एखादी गोष्ट समजून घ्यावी ना तर पटकन समजत नाही बघा आपल्याला. वारंवार आपण एखादी क्लिष्ट गोष्ट असेल तर वारंवार आपल्याला ती नीट समजून घ्यायला. पण ऋषी मुनींचं जन्मजन्मांतरीचं तपश्चर्या एवढी मोठी आहे की त्यांना त्यांची ज्ञानक्षेत्रामध्ये जबरदस्त किंवा प्रकर्षाने गती, आणि त्यामुळे ते कुठलीही घटना, कुठलंही ज्ञान किंवा कुठलंही एकंदर परिस्थिती व्यवस्थित समजून घेतात. आणि नंतर दुसरा अर्थ आहे श्रुती. श्रुती म्हणजे त्यांनी वेदमंत्र श्रवण केले. या सर्व ऋषींनी वेदमंत्र श्रवण केले. आता या ठिकाणी हा एक अर्थ आहे की ऋषींनी कधीही मी वेद लिहिले असं कधी म्हटलेलं नाही आहे. कारण काय, ज्यावेळी अहंभाव गेला तरच ऋषित्व प्राप्त होतं ना. आणि त्यामुळे तो अहंभाव दूर करून मग ज्यावेळी ते वेदमंत्राचा विचार करतात त्यावेळी त्यांना असं वाटतं की या परमेश्वराने, सृष्टीकर्त्या परमेश्वराने जे निर्माण केलेले मंत्र ते आपल्या समोर साक्षात अवतरत आहेत आणि ते मंत्र त्यांना समोर दिसतात आणि त्यांना ते ऐकू येतात. वास्तविक मानसिक प्रक्रिया ही, आपण एखादी कविता करतो किंवा एखादं लिखाण लिहितो त्यावेळी काय होतं, आपल्याला विचार सुचत जातात की नाही. तसं या ऋषींचं तपश्चर्याच एवढी मोठी आहे की त्यामुळे त्यांना सुचत जातं. ज्ञानाचे निरनिराळे अंग उपांग सगळे सुचत जातात. पण ते म्हणतात की नाही, परमेश्वराने निर्माण म्हणजे त्यांच्या निश्वासातून, परमात्म्याच्या निश्वासातून हे वेदमंत्र निर्माण झालेले आणि ते मी श्रवण करतोय आणि ते मी लिहून काढतोय. अशा रीतीने पूर्ण निरहंकारी वृत्तीने यांनी आपले मंत्र श्रवण केले म्हणून श्रुती. बरं, त्या पुढचा अर्थ आहे ज्ञान. तर जे वेदमंत्र त्यांनी श्रवण केले, आता वेदाचं मंत्र आपण बघू, एखादा वेदमंत्र अवलोकन करूया. अतिशय गहन अर्थ असतो, पण ऋषींना या वेदमंत्राचं ज्ञान किंवा त्याचा भावार्थ, त्याचा संकेतार्थ, त्याचा एकंदर गूढार्थ ताबडतोब कळतो. म्हणून त्यांचं तिसरं वैशिष्ट्य ज्ञान. आणि नुसतं वेदमंत्र श्रवण केल्याने किंवा ज्ञानामध्ये प्रकर्षाने गती असल्याने किंवा म्हणजे ते समजून घेतल्याने केवळ होत नाही, तर त्याच्या पाठीमागे तपश्चर्या. तपश्चर्येशिवाय मिळालेलं ज्ञान मनात ठसत नाही. म्हणजे हे ज्ञान तर कसं आहे, वेदमंत्राचं ज्ञान तर कसं आहे, ते तर आधी अंतरात ठसलं पाहिजे. शब्दांची कवाडं बाजूला सरून आपलं तत्व समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी एकाग्र चित्ताने ध्यान करणं आवश्यक आहे आणि ते ऋषींनी केलं. आणि म्हणून या ऋषींच्या या ऋषी या शब्दामध्ये हे चारही अर्थ परिपूर्ण रीतीने किंवा सार्थ असे हे अर्थ आहेत. त्यामुळे आपल्याला फार आनंद वाटतो की असे ऋषी आपल्याला लाभलेले. आता आपण ज्यावेळी आकाशाकडे पाहतो त्यावेळी या अस्मंतात चमचमणारे तारे दिसतात. तर आपल्या डोळ्यासमोर ज्ञानाचे अधिष्ठान असलेले, ज्ञानाची प्रकर्षाने गती असलेले किंवा अत्यंत वरच्या स्तरापर्यंत गेलेले
हे ऋषी स्मरणात राहायला पाहिजे कायम, म्हणून सप्तर्षी असतात. आपण या ऋषींना आपल्या या सप्तर्षी म्हणजे 7 ताऱ्यांच्या समूहाला आपण ऋषींचं नाव दिलंय. म्हणजे पुलस्य, क्रतू, अंगिरा, वशिष्ठ आणि मरीची आणि अत्री, हे 7 ऋषी. या 7 ऋषींचं एकेकाचं कर्तृत्व बघितलं ना, आपण थक्क होऊन जातो की माणसाची केवढी मोठी ही झेप, केवढं त्यांनी मिळवलं, केवढं त्यांनी कर्तृत्व करून ठेवलं. आणि म्हणून आपला हा अनमोल ठेवायचं आपल्याला सदैव स्मरण राहावं, म्हणून त्या तारका समूहाला आपण सप्तर्षी. एवढंच नाही बरं का, आपल्या दक्षिण दिशेला क्षितिजापाशी एक अत्यंत तेजस्वी तारा आहे. त्या तेजस्वी ताऱ्याला अगस्त्य असं नाव आहे. म्हणजे हे 7 ऋषी आणि अगस्ती 8वे ऋषी, असे हे 8 ऋषी आपल्या गोत्रातले प्रथम अधिष्ठाते होते. पण नंतर काय झालं, त्या ऋषींची शिष्य परंपरा वाढत गेली आणि ऋषींनी जसं या 8 ऋषींनी जेवढं कार्य केलं ना, तसं त्यांच्या शिष्य परंपरेने सुद्धा निरनिराळ्या शिष्यांनी सुद्धा खूप महत्त्वाचं कार्य केलं. आणि म्हणून ही गोत्र नामे 8पुरती मर्यादित न राहता 115 गोत्र नामं झाली. आणि आपण मग इतरांना ज्यावेळी विचारतो तुमचं गोत्र काय, तर आपल्याला कळतं की अरे किती वेगळी वेगळी गोत्र नामं. आणि फक्त ब्राह्मण वर्णालाच गोत्र असतं असं पण नाही, सर्व वर्णाला गोत्र आहे. कारण काय, माणूस हा स्वभाव प्रवृत्ती घेऊन जन्माला आलेला असतो. काही जणांची अध्यापनाची प्रवृत्ती असते, तो ब्राह्मण म्हणून जन्माला येतो. काही जणांची शासन करण्याची आणि संरक्षण करण्याची प्रवृत्ती असते, तो क्षत्रिय होतो. काही जणांना व्यापार आणि शेतीमध्ये रस असतो आणि त्याच्यातून ते समाजसेवा करतात, ते वैश्य. आणि त्यांना विविध कला कुसरीची कामे करता येतात, असे लोक हे शूद्र वर्णात जन्माला. आणि म्हणून आपण त्याला सेवा कार्य म्हणतो बघा. म्हणजे एक प्रकारे आरोग्याला सुद्धा सेवा कार्यच म्हणतात. म्हणजे अशा रीतीने आपल्या प्रत्येकामध्ये या 4 वर्णाचे प्रवृत्त्या आहेत, किंवा एकाच आईच्या पोटी 4 प्रवृत्तीचे मुलं जन्माला येऊ शकतात. या विशाल अर्थाने आपण या वर्णव्यवस्थेकडे बघायला पाहिजे. हे का सांगितलं मी, कारण या सर्वांच्या ऋषींनी या विविध क्षेत्रामध्ये म्हणजे अध्ययन, अध्यापन, शासन, संरक्षण, नंतर व्यापार, नंतर शेती किंवा विविध कलाकुसरी आणि सेवा, या सगळ्यांमध्ये कार्य केलेलं आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाला हे ऋषी आपल्यासमोर ध्रुव ताऱ्यासारखे आहे. आता ध्रुव ताऱ्याचं नाव घेतलं त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर अजून एक कल्पना आली बरं का. आपण ध्रुव तारा कसा ओळखतो माहिती आहे, ज्यावेळी हे सप्तर्षी असतात ना, म्हणजे 4 चौकोन असतात आणि मग 1, 2, 3 असे त्यांना चांगल्या म्हणजे काय शेपूट असल्यासारखं असतं. तर त्या चौकोनातल्या वरच्या चौकोनात असलेला पुलह तारा आणि खालच्या चौकोनात असलेला क्रतू तारा, क्रतू ऋषी आहे, पुलस्य ऋषी. तर यांच्यामध्ये जर आपण काल्पनिक रेषा काढली, म्हणजे या चौकोनातल्या वरच्या चौकोनापासून खालच्या चौकोनापर्यंत एक काल्पनिक रेषा काढली आणि ती 5 पट वाढवली तर आपल्याला ध्रुवतारा दिसते. काल्पनिक रेषा,
पण ध्रुवताऱ्याला ओळखायचं कसं, तर ही पद्धत आहे. तर त्यावरून माझ्या मनात विचार आला की ऋषी हे आकाशामध्ये एकाच दिशेने असतात का? आज इकडे दिसतील, नंतर इकडे दिसतील, नंतर इकडे, म्हणजे ते फिरत असतात, त्यांना गती असते. पण ध्रुवतारा मात्र फिरत नाही, तो अढळ. तर माझं म्हणणं आहे की या सप्तर्षींनी ध्रुवाकडे निर्देश केलेला आहे आणि सांगितलं की जरी आपण विविध क्षेत्रामध्ये विविध क्षेत्राचं ज्ञान मिळवलं, विविध क्षेत्रात कार्य केलं, तरी एकमेव सत्य ते ध्रुवताऱ्यासारखं आढळलं. आणि म्हणून हे ऋषींचं कार्य फार मोलाचं आहे. त्यांनी आपल्याला अशा रीतीने आपल्या डोळ्यासमोर असं सुंदर ज्ञानाचं चित्र आणून दिलेलं आहे. आपल्या ऋषींच्या कर्तृत्वाची कहाणी ही आपल्यासाठी अतिशय अभिमानास्पद आहे. आणि त्यांच्या नावाचा म्हणजे गोत्राचा ज्यावेळी आपण उच्चार करतो त्यावेळी आपल्या मनात येतं की हा ऋषी कार्याचा जो वारसा आहे तो व्यवस्थित पुढे चालवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण नुसतं गोत्राचं नाव घ्यायचं आणि पुढे चालायचं असं नाही, तर तो वारसा सांभाळण्याची जबाबदारी आपली. भले आपल्याला ऋषींसारखी प्रकर्षाने गती नसेल, म्हणजे ज्ञान एवढं प्रकर्षाने नसेल आपल्याजवळ, भले आपल्याला काही मंत्र श्रवण झाले नसतील, पण तरी आहे ते ज्ञान, आहे तो साठा ज्ञानाचा. आपण त्याचं जरा मागोवा घेऊ शकतो ना, त्या ज्ञानाला निदान त्याची तोंड ओळख तर करू शकतो ना. आणि ती तोंड ओळख करणं म्हणजेच ऋषींचं कर्तृत्व मान्य करणं किंवा ऋषींचा सन्मान करणं. आता आपण काही प्रमुख ऋषींची थोडीशी जीवन कहाणी पाहू. हे ऋषींची जीवन कहाणी पाहताना एक लक्षात येईल आपल्याला की मानवापासून महामानवापर्यंत या ऋषींचा प्रवास झालेला आहे. म्हणजे तुमच्या आमच्यासारखेच विकार काही ऋषींमध्ये होते. आता वशिष्ठ हे जन्मताच शांती ब्रह्म म्हणून आले, पण वशिष्ठांबरोबर नाव कोणाचं येतं? विश्वामित्र. विश्वामित्र मात्र हे पहिल्यांदा राजे होते आणि राजे असताना त्यांची एक कहाणी सांगितली जाते की हे एका युद्ध मोहिमेला गेले विश्वामित्र. त्यावेळी त्यांचं नाव विश्वामित्र नव्हतं बघा, त्यांचं नाव होतं विश्वरथ. तर त्या युद्ध मोहिमेतून येताना वाटेत त्यांना वशिष्ठांचा आश्रम लागला. त्यांना असं वाटलं वशिष्ठांचं दर्शन आपण घेऊया, आणि म्हणून ते वशिष्ठांच्या आश्रमात प्रवेश करते झाले. वशिष्ठांनी त्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं आणि सांगितलं, तुम्ही एवढी मोहीम करून आलेले आहात तर थोडा विसावा घ्या, इथे जरा मुक्काम करा, भोजन करा, आराम करा आणि मग जा. मग विश्वरथ राजे काय म्हणाले, अरे मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर हजारो माझं सैन्य आहे. वशिष्ठ म्हणाले काही हरकत नाही. ते म्हणे काही हरकत नाही. वशिष्ठांचं ते एवढासा आश्रम आणि एवढ्या हजारो लोकांची खातरगिरी कसं करणार ते? पण ते म्हणे काही हरकत नाही, मी बरोबर करतो. आणि वशिष्ठांनी सर्व सैन्याची सुद्धा उत्तम बडदास्त ठेवली, सगळ्यांना आरामाची सगळी सोय व्यवस्थित केली. त्यावेळी विश्वामित्रांना अतिशय आश्चर्य वाटलं आणि ते म्हणाले की हे कसं काय घडलं? तर वशिष्ठ म्हणे, माझ्या कामधेनुमुळे हे घडलं. तर आता या ठिकाणी अर्थ लावताना माझी वशिष्ठ आणि अगस्तींवर कादंबरी लेखन चालू आहे ना,
तर त्यातलं थोडंसं मी सांगते की कामधेनूचा अर्थ लावताना कामधेनू म्हणजे सर्वसामान्य जनातील जी कार्यशक्ती आहे ना, ती कार्यशक्ती एकवटणं. त्यांना म्हणजे जसं गणपतीने केलं ना तसं सर्वांना एकत्रित करणं. त्यांच्याकडनं प्रथम ते जीवन संघर्षातच अडकले होते. त्यांना स्वतःचा चरितार्थ कसा चालवावा हे कळत नव्हतं. म्हणजे वशिष्ठांचे शिष्य परंपरा मोठी आहे, पण या शिष्यांच्या पलीकडे जे नगरामध्ये सर्वसामान्य लोक होते त्यांना भेटले वशिष्ठ, त्यांच्यात मिसळले आणि त्यांची कार्यशक्ती त्यांनी जागृत केली, त्यांचा आत्मगौरव जागृत केला. आणि मग काय झालं की हे सगळे सर्वसामान्य लोक म्हणजे एखादा गावच्या गाव जसं वशिष्ठ सांगतील ते ऐकायला तयार झाले. आणि त्यामुळे वशिष्ठ ज्यावेळी म्हणाले ना की अहो माझी कामधेनूने केलं, कारण ते या मानव समूहाला, सर्वसामान्य मानव समूहाला कामधेनू म्हणूनच हाक मारायची की तुम्ही माझ्या सगळ्या काही इच्छा असेल तर तुम्ही ताबडतोब पुऱ्या करता. पण विश्वामित्रांना ते काही लक्षात आलं नाही. त्यामुळे मला ही कामधेनू द्या. ते कामधेनू देता नाही येत ना अशी एखादी लोकशक्ती जिच्यावर वशिष्ठांचा अधिकार आहे, वशिष्ठांचं जिच्यावर प्रभुत्व आहे, ते अशी कशी देता येईल विश्वामित्रांना. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं ही देता येत नाही. तेव्हा विश्वामित्रांना अतिशय राग आला आणि त्यांनी म्हणजे बघा विश्वामित्र ऋषी रामाचे गुरु, रामाला शस्त्रास्त्र पुरवणारे किंवा त्याला घेऊन जाणारे, पण त्यांना पहिल्यांदा ते अधिक क्रोधाग्नी सापडले आणि त्यांनी वशिष्ठांच्या आश्रमावर हल्ला केला. पण वशिष्ठांची कामधेनू म्हणजे हे माणसं सगळे तयारच होते. तो हल्ला त्यांनी परतवून लावला. मग विश्वामित्रांनी मोठं तप केलं, परत हल्ला केला. पण त्या वशिष्ठांचं जे सुबुद्ध, अतिशय नेटकं, अतिशय म्हणजे तयार असलेलं असं जे कार्य म्हणजे लोकशक्ती होती, त्यांनी विश्वामित्रांचा परत पराभव केला. त्यानंतर काय झालं, विश्वामित्रांना वाटायला लागलं हे काही खरं नाही, हल्ला करून काही चालत नाही. म्हणून विश्वामित्रांनी चक्क हातामध्ये शस्त्र घेतलं आणि रात्रीच्या वेळेला ते या वशिष्ठांच्या आश्रमाकडे गेले. तिथे चांदणं पडलं होतं. वशिष्ठ आणि अरुंधती छान बसले होते चांदण्यात. अरुंधती म्हणाली हे किती सुंदर चांदण आहे, किती आल्हाददायक चांदण आहे. तर वशिष्ठ काय म्हणाले, अगं याच्याहूनही दिव्य असा प्रकाश तुला बघायचा आहे का, आल्हाददायक असा प्रकाश बघायचा आहे का. ती म्हणे हो. ते म्हणे वशिष्ठांच्या तपाचा तो प्रकाश. आणि असं म्हटल्याबरोबर विश्वामित्रांच्या हातातलं शस्त्र गळून पडलं आणि ते वशिष्ठांना म्हणजे शरण गेले. पण वशिष्ठांनी त्यांना नमस्कार करू दिला नाही, त्यांना उचललं आणि आलिंगन दिलं. तर माझं म्हणणं आहे की त्या आलिंगनामध्ये आपली पृथ्वी सनाथ झाली, आपल्या या पृथ्वीचं भाग्य फळफळून निघालं. कारण काय, या दोघांनी ऋषीश्रेष्ठांनी म्हणजे विश्वामित्र राजर्षी असून ब्रह्मर्षी होण्यासाठी तप करत होते. तर हे तप आणि वशिष्ठांचं ज्ञान या दोघांमुळे झालं काय की सर्व या पृथ्वीला, भारतखंडाला एक सुंदर वळण लागलं. ते निरनिराळे राजा रजवाड्यांकडे, मोठ्या मोठ्या यांच्याकडे राजवंशांकडे गेले आणि राजांच्या दरबारी
विद्वानांचा सन्मान व्हायला पाहिजे, हे त्यांनी कार्य केलं. आणि काय असतं, एखाद्या राज्याचं राजदंड हा प्रजेवर असतो. म्हणजे राजा आपल्या याच्याप्रमाणे हुकमाप्रमाणे प्रजेला म्हणजे प्रजेकडनं कार्य करून घेतो. पण या दोघांनी काय केलं, विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी राजदंडापेक्षाही मोठं काय आहे तर धर्मदंड. आणि ही संकल्पना त्यांनी संपूर्ण भारतामध्ये पसरवली. आणि म्हणून आज आपल्या भारतामध्ये विद्वानांचा सन्मान होतो. अजूनही आपण पद्मश्री, पद्मभूषण हे कोणाला देतो, वेगळ्या वेगळ्या कार्यात काम करणाऱ्या लोकांना ना, म्हणजे विद्वान लोकांना. तर हे कार्य त्यांनी केलं. एवढंच नाही तर विश्वामित्र आणि वशिष्ठांचं फार मोठं कार्य कोणतं आहे की त्यांना कळलं प्रत्यक्ष विष्णू हे पृथ्वीवर अवतार घेणारे, दशरथ राजाच्या पोटी अवतार घेणारे, हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळेला त्या दोघांचं लक्ष त्या अवताराकडे लागलं. पण झालं काय, श्रीराम जन्माला आले पण त्यांना हे सगळं विश्व म्हणजे कुमार वयात आले ना, त्यावेळी हे सगळं विश्व नाशिवंत आहे, खोट आहे, मिथ्या आहे असं वाटून त्यांना वैराग्य निर्माण झालं. आता विष्णूने अवतार का घेतला होता, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. पण त्यांना श्रीरामाला मात्र सगळं सोडून संन्यास घ्यावा असं वाटत होतं. मग विश्वामित्र आणि वशिष्ठ यांनी ठरवलं ते रामाच्या दशरथाच्या दरबारात गेले. आणि दरबारात जाऊन त्यांनी सांगितलं, राम काही दिसत नाही आहे, आम्ही आलो पण तो काही आला नाही आमच्या दर्शनाला. मग दशरथाने बोलावणं पाठवलं, राम आला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की याच्या येण्यामध्ये उत्साह नाही आहे. मग विश्वामित्रांनी सांगितलं वशिष्ठांना की वशिष्ठ, ब्रह्मर्षी वशिष्ठ, आता तुमचं कार्य काय, तुम्ही याला पूर्णपणे ज्ञान द्या. म्हणजे ज्ञान आणि विज्ञान दोन्ही द्या. ज्ञान म्हणजे अध्यात्म आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वज्ञान. हे चौथेर ज्ञान तुम्ही द्या. मग वशिष्ठांनी योग वासिष्ठ या ग्रंथाचं निर्मिती केली दशरथाच्या दरबारात. आणि मग रामाच्या लक्षात आलं की अरे, जरी हे सगळं खोटं असलं, आपल्याला माहिती आहे ना की आपण पत्ते खेळत असतो किंवा बुद्धिबळ खेळत असतो, तेव्हा अरे या तर लाकडी सोंगट्या आहे, त्यांना काय मारणं, त्यांना काय खेळवणं लढवणं, हे सगळं मिथ्या असं म्हणून चालतं का खेळाडूला? नाही, त्याला राजाचं चाल चालावीच लागते, त्याला भक्तीची चाल चालावीच लागते. त्याप्रमाणे जन्माला आलेल्या माणसाला त्याचं कर्तव्य कर्म करावंच लागतं आणि समाजाला व्यवस्थित सांभाळावं लागतं. आणि मग विश्वामित्र त्यांनी विश्वशांतीचा यज्ञ केला. दशरथाकडे आले आणि सांगितलं, माझ्या यज्ञामध्ये राक्षस धुमाकूळ घालतायत, मला तो यज्ञ करता येत नाही. वास्तविक विश्वामित्र तर केवढे शूर योद्धे होते, पण ते यज्ञ करत होते ना, त्यामुळे यज्ञ करणाऱ्यांनी याची म्हणजे संरक्षणाची भूमिका नाही स्वीकारायची. आणि म्हणून त्यांनी सांगितलं दशरथाला, तुझा राम बनला. दशरथाचं मन तयार होईना, राम तर अजून कुमार आहे. पण तिथे वशिष्ठ होते, कारण वशिष्ठ हे दशरथाचे कुलगुरू होते. तर त्यांनी सांगितलं, विश्वामित्रांवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि ते रामाला घेऊन जात आहेत, पाठवा. आणि मग राम आणि लक्ष्मण
दोघं गेले विश्वामित्रांबरोबर. तिथे त्राटिकेचा मध्ये त्यांनी, पण त्याच्या आधी विश्वामित्रांनी दिव्य अस्त्र रामाला दिले. कारण काय, त्याच्याकडून मोठं कार्य करून घ्यायचं होतं ना म्हणून. आणि मग त्राटिकेचा वध केला. त्यांचा जो विश्वशांती यज्ञ होता त्या यज्ञात विघ्न आणणाऱ्यांचा नाश केला राम लक्ष्मणाने. आणि मग राम खऱ्या अर्थाने मग राजा होण्यास सिद्ध झाला, म्हणजे पात्र झाला. नाही तर संन्यासी राजा चालत नाही. म्हणजे त्या राजाला हिरिरीनेच वागावं लागतं. जाऊ द्या, काय करायचं, चालतं का, नाही चालत. आणि म्हणून अशा लढवय्या रामाला या दोन्ही ऋषींनी तयार केलं. आणि मग आपण पाहतो रामाचं एक छायाचित्र की समुद्र वाट दाखवत नव्हता, त्यावेळी त्या समुद्रावर बाण रोखणारा युयुत्सु असा राम. म्हणजे रामाची प्रतिमा ही आपल्या समोर अशी आहे की म्हणजे व्यवस्थित कार्य करून घ्यायचं, जो करून घेत नाही त्याला बाजूला सरायचं आणि आपण योग्य मार्गाने जायचं. तर अशा रीतीने मानवाकडून महामानवाकडे हे विश्वामित्र गेले. किंवा अगस्तींचं कार्य बघा. अगस्तींचं कार्य तर बाप आहे, एवढं मोठं आहे आणि एवढं महत्त्वाचं आहे की आपण थक्क होऊन जातो. पूर्वी सगळेजण गंगा हिमालय ते विंध्य पर्वत या उत्तर भागामध्ये सगळे ऋषी होते. आणि विंध्य एवढा खडतर होता, एखाद्या भक्कम भिंतीसारखा, अगदी मेरू पर्वताला स्पर्धा करेल एवढा मोठा. तर त्याच्या पलीकडे जायला कोणी तयार नव्हतं. पण अगस्ती म्हणाले, नाही, मला माझ्या ज्ञानाची कक्षा विस्तारायची, मला एवढ्या अर्ध्या भागातच राहायचं नाहीये, कार्य करायचं नाहीये. आणि त्यांनी तो अत्यंत गहन घोर अरण्याचा, चढायला अतिशय कठीण, हिंस्र प्राण्यांनी भरलेला आणि काट्याकुट्यांनी जीवजंतूंनी असा भरलेला तो विंध्य पर्वत त्यांनी ओलांडला. आणि ते गेले पलीकडे. आता यांची भाषा संस्कृत होती अगस्तींची, पण ते पलीकडे दक्षिण भारतात गेले ना, ते तमिळ भाषा होती. तर एकदम आपण आता कोणी आलं तमिळ बोलत असत, अवाक्षर कळत नाही. पण अगस्ती होते ते. अगस्तींनी काय केलं की तमिळ भाषा व्यवस्थित शिकून घेतली. नुसतं एवढ्यावर थांबले नाही, त्यांनी त्या तमिळ भाषेमध्ये अजून काहीतरी संस्करण करायला पाहिजे, ही परिपूर्ण केली पाहिजे ही बोली, ही भाषा. म्हणून त्यांनी त्याच्यावर ग्रंथ लिहिले. आणि विंध्य पर्वत ओलांडताना सुद्धा अगस्तींनी अनेक ग्रंथ, ज्ञानाच्या विविध शाखांचे ग्रंथ त्यांनी तयार केले. उदाहरणार्थ मध्ये नदी लागली, पाण्याचा मोठा प्रवाह लागला, तर तो ओलांडायचा कसा, बघा, ही हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेला लाकडाचं जर असेल तर आपल्याला जाता येतं पलीकडे. हे लक्षात घेऊन अगस्तींनी नौका तयार केली. मग नौकाशास्त्रावर त्यांचं ग्रंथ आहे. नंतर निरनिराळे रोग होतात या राधावनामध्ये, त्यावर त्यांनी संशोधन केलं आणि निरनिराळे औषधं शोधून काढले. आणि अगस्त्य रसायन नावाचा त्यांचा मोठा ग्रंथ आहे. त्यांचे जवळजवळ 168 ग्रंथ आहे. थोडे थोडके नाही बरं, म्हणजे स्थापत्यशास्त्रावर आहे, नंतर औषधशास्त्रावर तर आहेच आहे, रत्नशास्त्रावर पण आहे. असे विविध ज्ञानशाखा त्यांनी कार्य केलं. आणि मग यावेळी ते तमिळ भाषेत त्यांनी
तमिळ भाषेला पण त्यांनी उत्तम वळण लावलं. त्यावेळेला तमिळ लोक पण थक्क झाले की अरे, हा माणूस पलीकडून आलेला, आपली भाषा येत नव्हती पण तो आपल्याला शिकवतो, ही भाषा कशी पाहिजे. आणि मग त्या लोकांना एवढा आदर वाटला की त्यांनी अगस्तींना तमिळ भाषेचे जनक अशी पदवी दिली. आणि अगस्तींची अनेक मंदिरं दक्षिणेमध्ये आहे बरं का. अगस्तींना कुठलंही अडथळा म्हणजे रोखू शकला नाही. त्यांनी समुद्रापर्यंत गेले, त्यावेळेला समुद्र उल्लंघन करायला शास्त्राची परवानगी नव्हती, पण त्यांनी त्या म्हणजे त्यातला फोलपणा जाणून केलं, उल्लंघन केलं, जावा सुमद्रापर्यंत जाऊन आले. आणि अशा रीतीने संपूर्ण भारत पादाक्रांत करणारे हे थोर ऋषी, त्यांचं कर्तृत्व किती सांगावं आणि त्यांच्या पुढे किती नतमस्तक व्हावं. तर याच्यामध्ये या ऋषींचं कार्य काय आहे, तर व्यासांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. व्यासांनी तर आपल्या संस्कृतीला फार सुंदर वळण लावलंय, किंवा वळण लावलं म्हणण्यापेक्षा व्यवस्थापन केलं. आपली संस्कृतीचे जे ग्रंथ आहेत ते नीटनेटके केले. म्हणजे काय, तर पूर्वी वेद मंत्राच्या नुसत्या राशी होत्या. म्हणजे आता बघा, एखाद्या वेळी एखाद्या ग्रंथातले सगळे पुस्तकं काढले आणि नुसता ढिगारा केला, तर कोणता ग्रंथ कोणत्या ह्याच्यातला आहे कळत नाही, जटिल होतं ना. पण व्यासांनी ते संपूर्ण वेद ग्रंथ वेद मंत्र अभ्यासले, त्यांचं व्यवस्थित वर्गीकरण केलं आणि म्हणून वेदान विव्यास, आणि या अर्थाने त्यांना त्यांच्या शिष्यांनी व्यास नाव दिलं. आणि मग या व्यासांनी काय केलं की म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशी तर मांडणी केलीच वेदांची, वेदमंत्रांची, पण उभी मांडणी पण केली बरं का. म्हणजे कशी, प्रत्येक वेदाला संहिता आहे, ब्राह्मण आहे. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण वर्ण नाही, ब्राह्मण ग्रंथ. तर संहिता आहे, ब्राह्मण आहे, अरण्यक आहे आणि उपनिषद आहे. तर या अशी सुंदर मांडणी करून त्यांनी काय केलं, त्यांच्या पुढे मग हजारो शिष्य तयार झाले. त्यांनी सांगितलं की तुमची कृपा आम्हाला असू द्या. त्यावेळी त्यांनी एकेका पात्र शिष्याला एक एक वेद वाटून दिला. म्हणजे काय केलं, त्या वेदाचं अध्ययन तू कर आणि इतरांकडून करवून घे. आणि मग इतकं सुंदर वळण लागलं ना, इतकं सुबुद्ध वळण लागलं ना, की बघा आज हजारो वर्ष झाले. ते निलेश ओक म्हणून आहे, या म्हणजे कालनिर्णय करणारे, तर ते म्हणतात या वेदांना तर लाखो वर्ष झाली, असं त्यांचं म्हणणं आहे. तर इतक्या वर्षापूर्वीचा जो ग्रंथ म्हणजे जे ज्ञानग्रंथ आहे, ते ज्ञानग्रंथ आजपर्यंत आपल्याकडे त्याच्या त्या स्वरूपात येतात ना. कुठेही जा तुम्ही, भारताच्या उत्तरेला जा, दक्षिणेला जा, पूर्वेला जा, पश्चिमेला जा, तिथे वेद पठण करणारे ऋग्वेदी असतील, सामवेदी असतील, यजुर्वेदी असतील, अथर्ववेदी असतील, त्यांची म्हणण्याची पद्धत आणि त्यांचं ती शिस्त इतकी परफेक्ट म्हणता येईल त्याला, इतकी परिपूर्ण आहे की वेदाचा एक काना मात्रा सुद्धा इतक्या हजारो लाखो वर्षांनी बदललेला नाही. आपण फक्त काना मात्रा म्हणतो, पण वेदात एवढ्यात नाही. वेदाची शिक्षा म्हणजे म्हणण्याची पद्धत अशी आहे, म्हणजे आपण विसर्ग असला ना तर नमः असं म्हणतो, पण नमः अशी पण एक पद्धत आहे. म्हणजे तो
लांबवण्याची पद्धत. तर हे सगळं इतकं अचूक व्यासांनी बसवलं आणि आपल्या शिष्य परंपरेकडून करवून घेतलं आणि त्यामुळे आज वेद मंत्र संजीवन राहिले. कारण बघा, मोठे मोठे ज्ञानग्रंथ ग्रंथालयात असतात, पण आपल्यापर्यंत पोहोचतात का? त्यांना जिवंतपणा असतो का? जो कोणी काढेल एखादा जिज्ञासू तो पायल थोडं चाळ्याला ठेवून दे. पण वेद कसे नाही, प्रत्येक वेद हा चैतन्याने मुसमुसलेला. प्रत्येक वेदाचे जे आचार्य असतात ते अस्खलितपणे ते मंत्र म्हणत असतात आणि त्यांच्या शिष्यांकडून म्हणवून घेतात. हा जगातला विश्वातला चमत्कार आहे. लोकांना फार आश्चर्य वाटतं की भारताने हे साधलं कसं. पण व्यासांसारखे ऋषीमुनी आपल्याला लाभले आणि त्यामुळे ज्ञानाचं संरक्षण आणि संवर्धन झालं. ज्ञानाच्या तर खूप शाखा आहेत. वेद आहे, वेदांग आहे, उपवेद आहे. या सगळ्या तर या सगळ्यांना संपली का वेळ? तर या सगळ्यांचे ग्रंथ किंवा शास्त्र यांनी तयार केली. म्हणजे या प्रत्येक ऋषींचं ना शिक्षा असते. शिक्षा म्हणजे कसं, की हा मंत्र कसा म्हणायचा, प्रत्येक अक्षराचं स्थान काय हे ज्याच्यात सांगितलं ती शिक्षा. नंतर कल्प असतो, म्हणजे त्याच्यातला अर्थ कसा समजून घ्यायचा. नंतर व्याकरण असतं प्रत्येक वेदाला. ते व्याकरण बरोबर अचूक जाणलं ना की वेदाचं बरोबर ज्ञान होतं. नंतर निरुक्त म्हणून पण प्रकार असतो. त्या निरुक्ताने काय होतं की तो वेदमंत्र आपण त्याचे बघा, आपण काय म्हणतो की हा एखादा शब्द आहे, मला अर्थ माहीत नाही, मग त्याला आपण समानार्थी अर्थ सांगतो. आता अगदी सोपं म्हणजे जल. तर जलाला पाणी नाव, ते निरुक्ताने केलं. सगळे समान शब्द वेदातले त्यांनी सांगितले. आणि ज्योतिष म्हणजे कसं केव्हा काय म्हटलं की आपल्याला उत्तम स्फूर्ती होते, हे ज्योतिषशास्त्रात सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने वेदाला उत्तम वळण यांनी व्यासांनी लावलेलं आहे. नंतर आपल्या म्हणजे ज्ञानी तर मोठे खूप होते. सगळ्यांनी जगाची मांडणी कशी झाली असावी, जगाचा नायक कोण, मी कोण, अशी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. तर त्याला आपण षड्दर्शन म्हणतो. षड्दर्शन म्हणजे सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, उत्तर मीमांसा आणि पहिल्यांदा पूर्व मीमांसा आणि मग उत्तर मीमांसा, असे षड्दर्शन आहे. तर या षड्दर्शनांमध्ये व्यवस्थित मांडणी केलेली आहे. तर त्यातलं जे योग्य ते व्यासांनी स्वीकारलं आणि जे खंडन करण्यासारखं होतं त्याचं त्यांनी खंडन केलं. कारण काय, त्यांनी अद्वैत वेदांत प्रतिष्ठापित केला. आणि म्हणून उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्र हे व्यासांचे. आणि व्यासांनी ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ किंवा सूत्रबद्ध ग्रंथ असा तयार केला की आजही कोणतेही विद्वान माणसं ब्रह्मसूत्राचं ज्याने अध्ययन केलं त्याला फार मानतात. कारण ब्रह्मसूत्राचं अध्ययन करणं फार कठीण. पण त्याच्यामध्ये त्यांनी द्वैतवादाचं खंडन केलेलं आहे. आणि अद्वैत वेदांत म्हणजे काय, तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व आहे. तर हा महत्त्वाचा सिद्धांत व्यासांनी आपल्याला घालून दिला. अहो किती सांगावं, किती ऋषींचे गोडवे गावे, त्यांचं किती महात्म्य गावं, संपतच नाही. आपलं आयुष्य संपून जाईल पण नाही त्यांचा मागोवा घेणं आपल्याकडनं शक्य होत नाही.
एकच फक्त सांगते, भगवान पतंजली. पतंजली म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं? योगशास्त्र, योगाच्या शिक्षिका. तर त्यांनी वाणी शुद्धीसाठी योगावर भाष्य लिहिलं, योग दर्शन. नंतर त्यांनी शब्द शुद्धीसाठी व्याकरणावर आधारलेला सुंदर ग्रंथ लिहिला. आणि शरीर शुद्धीसाठी त्यांनी म्हणजे तोही फार मोठा ग्रंथ लिहिला. म्हणजे बघा ना, एक एक ऋषी किती ज्ञानाचे क्षेत्र पादाक्रांत करतायत. तर या ऋषींची सगळ्यांची व्यवस्थित माहिती करून घ्यावी, ओळख करून घ्यावी. तेव्हा आपल्याला काही त्यांच्या अगदी मुळापर्यंत जाता येणार नाही. म्हणजे ब्रह्मसूत्रात नेमकं काय एवढं कळणार नाही, पण आपल्याला त्यांचं कर्तृत्व तर कळेल. आणि मग त्यामुळे आपल्याला निदान माहिती होईल की असं असं या ऋषींनी केलंय. आणि मग प्रत्येक धार्मिक कृत्याला, श्राद्धाला आणि विवाहाला आपण गोत्र अवश्य पाहतो. असं म्हणतात की समान गोत्रामध्ये विवाह करू नये. हे कोणी शोधलंय? या ऋषी जे आहेत त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीने शोधलंय. त्यांनी घालून दिलाय हा दंडक की समान गोत्री विवाह नको. कारण काय होतं, त्याच्यामुळे अनुवांशिक विकार पुढच्या संततीमध्ये प्रसार पाहू शकते. असं त्यांचं विज्ञानाने त्यांनी संशोधन केलं आणि सिद्ध केलेलं आहे. तर अशा रीतीने निरनिराळे प्रयोग करून, निरनिराळे ग्रंथ लिहून आणि निरनिराळे त्यांनी शास्त्राचा अभ्यास करून आपल्यासमोर ज्ञानाचा खजिना हा मांडलेला आहे. तर आपलं सर्वांचं फार मोठं कर्तव्य आहे या ऋषींचं हे म्हणजे कर्तृत्व आपण जाणून घेतलंच पाहिजे. त्याचा श्रद्धेने अंगीकार केला पाहिजे. त्यांचं कर्तृत्व निदान कोणत्या कोणत्या अंगाचं आहे तेवढं समजून घेतलं पाहिजे. मग आपलं जीवन सुद्धा समृद्ध होईल. आणि आपण सुद्धा या भारतामध्ये आम्ही सर्व विश्वगुरु म्हणून म्हणण्यासारखे आहोत. कारण विश्वाला आपण ज्ञान देऊ शकतो, विश्वाला आपण मार्ग दाखवू शकतो आणि विश्वाला कुठल्याही प्रसंगाला सामोरे कसं जातं हे सांगू शकतो. तर अशा रीतीने हे फारच थोडेसे ऋषी झाले हो. मी काय केलं, 25 ऋषींची माहिती घेतली आणि 25 ऋषींचं म्हणजे कथा लिहिलेली. खरं तर ती पण कमीच आहे, पण तरी सुद्धा तेवढं माझ्याकडनं झालं. आपल्याकडनं पण तेवढं व्हावं, काहीतरी म्हणजे त्याची ओळख करून घ्यावी. आणि ऋषी कार्याचा आणि या श्राद्ध पक्षाचा काय संबंध आहे? श्राद्ध म्हणजे श्रद्धा. श्रद्धेने त्या ऋषींना कसं जाणावं, आपलं गोत्र कसं जाणावं हे समजून घेण्यासाठी हे म्हणजे पितृपक्षामध्ये गोत्राचं फार महत्त्व आहे. झालं की 7 वाजले? अवकाश आहे का? आहे. म्हणजे माझ्या बघा, एकदा ऋषींवर बोलायला लागले ना ती भान राहत नाही मला. असं म्हणजे मन एवढं भरून येतं, एवढं भरून येतं. अरे आपल्या घरामध्ये पणजोबांचं जे स्थान आहे त्याच्याही वरचं स्थान असलेले ऋषी आहेत ना, म्हणजे आपले मूळ पुरुष. आणि म्हणून त्यांचं जेव्हा आपण ओळख करून घेतो आणि आपण म्हणालो ना त्यांच्या पलीकडे कोण नाही, कारण काय ते ब्रह्माचे कुमार आहेत. आणि म्हणून त्यांची ज्यावेळी आपण ओळख करून घेतो त्यावेळेला आपण खरोखर स्वतःचं भाग्य ओळखू शकतो. नाही तर काय होतं, एखाद्या घरामध्ये घराच्या जमिनीत फार मोठं वैभव दडवून ठेवलेलं आहे, जमिनीत पुरून ठेवलेलं आहे. पण जे
दुर्दैवी लोक असतात ना, ते काय आळशी असतात म्हणून दुर्दैवी असतात ना. कोणी दुर्दैव आळसाशिवाय किंवा व्यसनाशिवाय कोणालाही हे दुर्दैव प्राप्त होत नाही. तर असे लोक त्या घरामध्ये जिथे ते ज्ञानाचा साठा आहे किंवा रत्नांचा साठा आहे त्याच्याकडे लक्ष न देता इथून काय मिळेल तिथून काय मिळेल, याला विनवणी करू का, याच्याकडे भीक मागू का, असं करतात. म्हणजे माझं म्हणणं आहे, कल्पवृक्षाच्या खाली बसलेला आहे एखादा माणूस आणि त्याला माहित नाही कल्पवृक्ष आहे. मग तो काय करतो, त्याच्याजवळ झोळी असते आणि त्या झोळीला तो व्यवस्थित गाठ मारतो आणि मनातल्या मनात म्हणतो, आज मला चांगली भीक मिळू दे. कल्पवृक्ष तो तथास्तु त्याचं असतं आणि त्याला भरभरून भीक मिळेल. अरे तू माग ना, तुझं मागणं सुद्धा कसं असावं. ज्ञानेश्वर माऊली सर, ज्ञानेश्वर माऊलीने संकुचित मागणं कधीही मागितलं नाही. विश्वात्मक देवाच्या पुढे त्यांनी आपले हात पसरवले आणि स्वतः विश्वात्मक होऊन सर्व दीन दुबळ्यांचा किंवा दुरितांचा कल्याणाचा विचार केला. आणि ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकी ये दृष्टा दृष्ट विजये होवा भेकी. याचा अर्थ काय, जे ग्रंथोपजीवी आहे, आपण सगळेजण ग्रंथोपजीवी आहे, म्हणजे ग्रंथाशिवाय आपल्या जीवनाला आपण पूर्णता आली असं म्हणत नाही. आपल्याला काहीतरी फावल्या वेळात वाचायला हवं असतं, विचार करायला हवा असतो, असे आपण बुद्धिजीवी आहोत. आणि म्हणूनच इथे व्याख्यानाला आपण आलेलो. तर अशा बुद्धी आणि ग्रंथोपजीवी, त्यांना ग्रंथोपजीवी म्हटलंय, तर त्यांच्यावर ज्ञानेश्वर माऊलीने विशेषी लौकिक, तर त्यांच्यावर ज्ञान माऊलीने विशेष जबाबदारी सोपवली. काय सोपवली आहे, दृष्टा दृष्ट विजये. दृष्ट म्हणजे जे समोर दृश्य दिसतं ते, आणि अदृष्ट म्हणजे त्या समोरच्या पाठीमागे जे आहे ते, जे दिसत नाही असं. म्हणजे ग्रंथ असतात, सगळं काही असतात, ग्रंथ दिसतात आपल्याला, पण त्यातलं ज्ञान ज्यावेळी आपण समजावून घेतो ना, तेव्हा आपल्याला अदृष्ट पण प्राप्त होतं. म्हणजे नुसतं ग्रंथ घरात भरून ठेवले त्या अर्थाने. दुसरा अर्थ असा आहे या दृष्टादृष्ट विजयाचा, की तुम्ही ऐहिक भोगांवर विजय मिळवा. ऐहिक भोग म्हणजे काय, घरदार, पैसा, अडका वगैरे वगैरे, ते ऐहिक भोग, त्यांच्यावर तर विजय मिळवावा. पण तुम्ही पारलौकिक गोष्टींवर सुद्धा विजय मिळवावा. म्हणजे मी अमुक अमुक काम केलं की मला स्वर्ग प्राप्त होईल, मला पुण्य प्राप्त होईल, अशी जी मनीषा असते ना, त्या मनीषेला सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीने नाकारलंय. तिच्यावर सुद्धा विजय मिळवायचं सांगितलंय त्यांनी, की तुम्ही या सर्व द्वंद्वातून पलीकडे जा. म्हणजे पाप पुण्य, नंतर तू मी तो, हे सगळे जे द्वंद्व आहे, श्रीमंत गरीब वगैरे वगैरे, माझा तुझा, या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे जा. मग तुम्ही दृष्टादृष्ट विजय व्हाल. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीचं सुद्धा ना, किती त्यांच्या शब्दांचा मागोवा घेतला ना, तरी तो पुरा पडत नाही. असं म्हणतात की भारद्वाज ऋषी होते ना, त्या भारद्वाज ऋषींना असं वाटलं की आपल्याकडून वेदांचा अभ्यास व्हायला पाहिजे. मग त्यांनी देवाला, इंद्राला सांगितलं, मला तू 100 वर्ष आयुष्य दे, म्हणजे मी सगळ्या वेदांचा अभ्यास करेन. इंद्र म्हणे ठीक आहे, घे. ते 100 वर्ष निघून गेले. इंद्र म्हणे झाला का अभ्यास, म्हणे नाही हो, घे अजून 100 वर्ष.
अजून 100 वर्ष घेतले, अजून 100 वर्ष घेतले. मग इंद्र म्हणाला की अरे हे वेद ज्ञान आहे ना, ते असं नुसता शब्दार्थ समजून घेऊन कळत नाही. त्याच्यासाठी जन्मोजन्मीची तपश्चर्या लागते. आणि म्हणून मग भरद्वाज ऋषींनी ती तपश्चर्या केली. आणि त्यामुळे मग त्यांचं सुद्धा खूप मोठं नाव झालं. ऋषी कुळामध्ये भारद्वाज कुळ असतं ना किंवा गोत्र असतं नाही का, तर त्यांचं ऋषी कुळामध्ये समावेश झाला. आणि भरद्वाजांनी सुद्धा वेद मंत्राचा भावार्थ समजून घेतला. म्हणजे कुठल्याही ज्ञानाचा नुसता शब्दार्थ घेऊन पुढे चालू नये, तर त्याचा भावार्थ, त्याचा मतितार्थ, त्याचा व्यंगार्थ, त्याचं लक्षणार्थ असे सगळे अर्थ असतात, ते समजून घ्यावे. मग सर्वांगाने आपल्याला एखादं ज्ञान कळतं. आणि मग ते ऋषींचं हे कार्य की त्यांनी जेवढं काही ज्ञान होतं या जगामध्ये ते सगळं अशा रीतीने ग्रथित केलं, स्वतःच्या ग्रंथामध्ये ते साठवलं. आणि स्वतःकडे कर्तृत्व न घेता ही ईश्वराची देणगी असं म्हटलं. बघा ना, आपण एखादं पुस्तक तयार करावं, त्यावेळी आपल्याला असं वाटतं कसं तयार केलं काय माहित नाही बाबा, माझ्याकडनं करवून घेतलं गेलं. ही अनुभूती येते ना आपल्याला. ती अनुभूती आल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने ग्रंथ लिखाणाचं कर्तृत्व देऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडनं करवून घेणारे कोणीतरी आहेत. तर ऋषींनी सुद्धा जे काही मोठमोठे ग्रंथ किंवा ज्ञान पेरून ठेवलेले, बघा आज सुद्धा भारतामध्ये ठिकठिकाणी वेद पाठशाळा आहे. आपल्या माधवीताई सुद्धा इथे वेद पाठशाळा आहे. आणि योग्य संथा हे महत्वाचं आहे. कारण इकडचं तिकडे अवाक्षर केलं ना की गेला अर्थ, अर्थाचा अनर्थ झाला. आता त्याचा एक अर्थ सांगू. श्री सुक्तामध्ये विभूतिम समृद्धिम च असं जर आपण म्हटलं तर म पूर्ण म्हटला ना तर म अधिक अ येतं. म्हणजे आपण असमृद्धी मागतो देवीला. विभूतिम समृद्धींच्या, विभूतिम असमृद्धींच्या सर्वात निर्णुग्धमे गृहात. म्हणजे या असमृद्धीला, या दारिद्र्याला तू काढून टाक असं आपण श्री सुक्तात म्हणतो. पण म आणि म पाय मोडलेला म आणि अ असलेला म हे समजून घेतलं तरच आपल्याला मंत्र कळू शकतो. योगा इथे येण्याच्या आधी स्वामींपुढे पदर पसरवला होता बरं का माधवीताई. माझ्या पाठीशी उभं राहा. मला बोलता येईल की नाही काय माहिती, कारण प्रत्येक एक वाक्य बोललं की खोकला येतो. पण स्वामी तुम्ही म्हणाले ना प्रचिती येते, तशी प्रचिती आली आणि थोडंफार मी तुमच्या समोर प्रगट होऊ शकले. हे माझं फार मोठं भाग्य. अतिशय अभ्यासपूर्णरित्या अनुराधाताईंनी आपल्याला ऋषिकुळांची माहिती सोप्या शब्दात सांगितली. हा विषय खूप अवघड आहे, पण अतिशय सोप्या शब्दात सांगितली. ह्याच्यावर भाष्य मी करणार नाही, पण आभार प्रदर्शन